नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षय. मी तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण 10वीच्या राज्यशास्त्र या विषयाबद्दल बोलणार आहोत. याच्यामध्ये 5 धडे आहेत टोटल. पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. तर आपण पहिल्या धड्यातले मुद्दे लक्षात घेऊया, काय काय इम्पॉर्टंट आहे काय काय. तर पहिला धडा आहे संविधानाची वाटचाल. याच्यामध्ये पहिला मुद्दा भारतीय संविधान. आता भारतीय संविधान कधी अंमलात आणलं तर 26 जानेवारी 1950 रोजी. नंतर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये काय आहेत, उद्दिष्टे काय आहेत, प्रजासत्ताक देश झाला पाहिजे, लोकशाही, गणराज्य ही संविधानाची उद्दिष्टे आहेत. नंतर नागरिकांना न्याय स्वातंत्र्य देण्याबाबत संविधानात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. नंतर संविधान हे सामाजिक न्यायावर समतेवर आधारलेला प्रागतिक समाज निर्माण करण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. संविधानाशिवाय काहीही शक्य नाही आहे भारतामध्ये. दुसरा मुद्दा आहे लोकशाही. आता याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे राजकीय प्रगल्भता. याच्यामध्ये लोकशाही प्रत्यक्ष अंमलात आली तरच समाज जीवनाचे एक अविभाज्य अंग बनते. म्हणजे लोकशाही काय आहे ती प्रत्येक माणसाला आपल्या भारताच्या एकदम शेवटच्या नागरिकापर्यंत लोकशाही पोचली पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. नंतर भारतात जनतेला लोकसभेत, विधानसभेत, स्थानिक शासन संस्थांमध्ये निवडणुकीद्वारे थेट प्रतिनिधित्व दिलेले आहे. म्हणजे आपल्यातून आपण एक माणूस निवडून देतो या संस्थांवरती. नंतर प्रचंड लोकसंख्या, मोठा भूविस्तार याबाबत लक्षात घेता भारतात निवडणुका घेणे आव्हानात्मक आहे. आणि खूप मोठी प्रोसेस आहे निवडणुका, म्हणजे पूर्ण भारतात घ्यायला लागतात. जशी आपली 2024 रोजी झालेली होती. नंतर चौथा मुद्दा आहे भारतात ठराविक कालावधीत न्याय आणि मुक्त वातावरण निवडणुका घेतल्या जातात. दर 5 वर्षांनी निवडणुका होतात आपल्या इथे. सार्वजनिक धोरण समस्यांविषयी निश्चित भूमिका घेऊन नागरिक मतदान करतात. आता नागरिक हे याच्यामध्ये आपले मतदान करत असतात. नंतर सेकंड पॉईंट हे याच्यामध्ये मताधिकार. आता याच्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे भारतामध्ये, तर जे जे एक मिनिट थांबा, जे जे प्रौढ मतदार आहेत, म्हणजे ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण झाले. पहिले ती 8 होती 21 वर्ष पूर्ण, पण आता ती झाली 18 वर्ष पूर्ण. एका जागांसाठी एक मार्कासाठी क्वेश्चन येऊ शकतो. नंतर तिसरा पॉईंट आहे मतदानासाठी वयाची पात्रता अट कमी केल्यामुळे मतदानाचा अधिकार व्यापक झाला. त्याच्यामुळे भरपूर लोक आहेत जे मतदान करायला येत आहेत. त्यामुळे युवा वर्गाला मोठ्या प्रमाणात अधिकार प्राप्त झाला आहे. आता हा अधिकार, आता युरोपची जी लोकसंख्या आहे ती जास्ती करून 50 ते 60 वर्षाची, म्हणजे ती पुढे काही काम करू शकणार. पण भारत असा देश आहे याची लोकसंख्या खूप प्रौढ आहे. म्हणजे तरुण मुलांचा देश, मुलांचा देश म्हणून भारताला ओळखलं जातं. लोकशाहीची व्याप्ती वाढणाऱ्या या अधिकारामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही झालेली आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण. याच्यामध्ये आता देश पातळीवर केंद्र शासन, राज्य पातळीवर राज्य शासन आणि स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य होतं. महानगरपालिका झाली आपली, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत झाली, जिल्हा परिषद झाली, पंचायत समिती झाली, असं लोकशाहीचे विकेंद्रीकरण केले जाते. या विकेंद्रीकरणामुळे गैरप्रकाराला आळा जातो आणि सामान्य जनतेला, प्रत्येक सामान्य माणसाला आपण सत्तेत सहभागी करू शकतो. नंतर तिसरा पॉईंट आहे स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार. असं आपल्या सगळ्यांना अधिकार दिले आहेत, प्रत्येकाला. ग्रामपंचायतीला पण तेवढे अधिकार आहेत, तेवढे राज्याला अधिकार आहेत, फक्त त्याच्यामध्ये काही वरती खालती होतील अधिकार. नंतर संविधान दुरुस्ती झाली. 73 चालू त्याला संविधान दुरुस्ती, स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता मिळाली, संविधानाने मान्यता दिली. नंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या धड्यातला माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार कधी झाला? 2005 साली झाला. शासनाच्या कारभारात पारदर्शकता, उत्तरदायित्व यांची जाण व्हावी म्हणून भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला. शासन व जनता यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा म्हणून परस्पर विश्वास वाढावा यासाठी अधिकार उपयुक्त ठरतो. माहितीच्या अधिकारामुळे शासनाचे व्यवहार खुले होतात. आता आपल्याकडे एखादा रस्ता बांधला, समज तुमच्या घरासमोर रस्ता बांधला, तर रस्त्याला खर्च किती झाला, किती खर्च केला, या सगळ्याची माहिती तुम्ही या अधिकारामध्ये तुम्ही करू शकता. कशामध्ये? माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार कधी आला? 2005 साली. नंतर आहे हक्कधारित दृष्टिकोन. याच्यामध्ये भारताचे लोकशाहीकरण, म्हणजे प्रत्येक लोकांकडे लोकशाही पोहोचावी म्हणून स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर सुधारणा करण्यात आल्या. इसवी सन 2000 पर्यंत सुधारणा करताना नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहिले गेले. म्हणजे याच्यामध्ये आपण काय बघायचो, पहिले जे सरकार होते ते फक्त नागरिक एक लाभार्थी म्हणून आपण त्यांच्याकडे बघायचो, तर तो दृष्टिकोन चेंज झाला. नंतर हक्कधारी दृष्टिकोन हा 2 मार्काला येणारा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये नागरिकांचे हक्क, याच्यामध्ये तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य हे भारतामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे हे मानला गेला. त्याच्यामुळे लोकशाही आपली अधिक बळकट झाली. नंतर 1.3 याच्यामध्ये सामाजिक न्याय समता. संविधानाचे उद्दिष्ट काय? तर सामाजिक, आपले प्रत्येक नागरिक समान आहे, त्याला न्याय व समता
म्हणजे प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे आणि कोणाला अन्याय झाला नाही पाहिजे आणि प्रत्येक नागरिक समान आहे हे उद्दिष्ट करण्यासाठी शासन व समाज याच्यामध्ये फक्त शासन एकट्याने काही होणार नाही आहे, दोघांना आपल्याला काम करायला लागेल. नंतर दुसरं आपल्याला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, व्यक्तींवर अन्यायाची कारणे दूर करणे. जात, धर्म, भाषा, जन्मस्थान, लिंग याच्यावरून कोणीही उच्च नीच नाही, श्रेष्ठ कनिष्ठ नाही, सर्वांचा दर्जा सेम आहे, समान आहे. यासाठी संविधानात तरतूद केली गेली आहे. नंतर सर्वांना विकासाची संधी आहे, प्रत्येकाला प्रत्येकाचा विकास करण्याची संधी आहे. नंतर तिसरा पॉईंट आहे सार्वजनिक संघर्ष कमी करण्यासाठी झाले प्रयत्न. याच्यामध्ये काय केलं की निवडणुका असतील, जर आपल्या किती 575 सीट आहेत टोटल, 550 सीट आहेत टोटल, याच्यामध्ये काही जागा अनुसूचित जाती जमातींसाठी सरकारी क्षेत्रात, नंतर सरकारी नोकऱ्यांमध्ये पण यांना राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. नंतर इतर मागासवर्गीय लोकांना राखीव जागांची, म्हणजे जे जे ओबीसी आहेत त्यांच्यासाठी राखीव जागांची सोय करण्यात आली. नंतर अत्याचारापासून संरक्षण करणारा कायदा, याच्यामध्ये काय होतं की ॲट्रॉसिटीचा कायदा आहे. जे पण खालच्या पातळीवर लोक आहेत, खालच्या जातीचे लोक आहेत, जे पहिले खूप व्हायचं पण आता होत नाही, पण त्यांच्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा, म्हणजे त्यांच्यावर काय अन्याय झाला तर त्यांच्यावर कडक शिक्षा त्यांना केली जायची. नंतर अल्पसंख्याक, अल्पसंख्याक म्हणजे काय, आता भारत देश आहे, ह्याच्यामध्ये जास्त लोक कोण आहेत तर हिंदू लोक आहेत जास्त, पण त्याच्यामध्ये मुस्लिम, शीख, ईसाई असे पण लोक आहेत. तर हिंदू धर्म सोडून बाकीचे जे धर्म आहेत त्यांना अल्पसंख्याक बोलतात. त्याच्यामध्ये त्यांना शिक्षणाच्या, रोजगाराच्या संधी देण्यासाठी राबवल्या जातात. अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांना संरक्षण देण्यात येणार आहे. नंतर महिलांसंबंधी, महिलांना काय काय करण्यात आलेलं आहे, महिलांसंबंधी काय आहे याच्यामध्ये काय, महिलांना निरक्षरता म्हणजे प्रत्येक महिला ही शिकली पाहिजे यासाठी कायदे करण्यात आले. नंतर वडिलांच्या पतीच्या संपत्तीत, म्हणजे पती आणि वडिलांस ना समान वाटा त्यांच्या संपत्तीत. नंतर हुंडा प्रतिबंधक कायदा. नंतर जी आपली काय बोलतात विधानसभा, लोकसभा आहे, तिथे महिलांना प्रतिनिधित्व करण्याचा हक्क दिलेला आहे, म्हणजे प्रतिनिधित्व महिला करू शकतात. याच्यामध्ये 73व्या 74व्या संस्थांमध्ये महिलांसाठी 33वा, घटनादुरुस्तीमध्ये स्थानिक शासन 33%, तर 15 राज्यात 50% वाढ करण्यात आली. नंतर महिलांचा घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारावर संरक्षण देण्याचा कायदा, असे कायदे महिलांसाठी करण्यात आले. नंतर याच्यामध्ये नारी शक्ती वंदना विधेयक संपत्त 2023 मध्ये करण्यात आले. नंतर विधानसभामध्ये किती 33% जागा कोणासाठी, महिलांसाठी, लोकसभेत आणि विधानसभेत. नंतर न्यायालयाची भूमिका, आता संविधानाचं रक्षण कोणती संस्था करू शकते तर आपलं न्यायालय आहे. तर न्यायालयाची भूमिका याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते. तर जे आता चालू आहे आपल्या इथे की संविधानाची मूलभूत चौकट, जशी परिस्थिती, हे जग बदलणार आहे, जसं जग बदलेल तशा संविधानातील काही व्याख्या बदलतील. त्याच्यामुळे संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. नंतर देशातील लोकशाही बळकट करण्यास, सामाजिक न्याय समता प्रस्थापित करण्याचे न्यायालयांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. संविधानाच्या मूलभूत चौकटीत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही, अशी न्यायालयाची भूमिका आहे. याच्यामध्ये काही काय बोलतात, आपण काही चेंज केले, काही नवीन कायदे आणले, तर सगळे कायदे चेंज करण्याची गरज, सगळे महत्त्वाचे निर्णय आपण जर संसदेने कोणता कायदा पारित केला तर आपण त्याच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. नंतर न्यायालयांचे महत्त्वपूर्ण निर्णय, याच्यामध्ये कोणतं आहे, बालकांच्या हक्कांचे संरक्षण, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा, त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्याची जपणूक, आदिवासींचे सक्षमीकरण. हे सगळं कोणामुळे शक्य झालं आहे तर सर्वोच्च न्यायालयामुळे झालं आहे. न्यायालयामध्ये आपण न्यायालयामध्ये जाऊन आपण मदत मागू शकतो सरकारविरुद्ध, सरकारची एखादी भूमिका आपल्याला पटलेली नाही. तर हा झाला संविधानाची वाटचाल. याच्यामध्ये आपण फक्त एकदम शॉर्टमध्ये शिकलेलं आहे, काय काय आहे, काय काय सांगितलेलं आहे. याचे क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, की मी प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला समजून सांगणार आहे की काय काय होणार आहे, कसं कसं येणार आहे आणि आपल्याला कसं लिहायचं आहे. राज्यशास्त्र फक्त 12 मार्काला येतो, पण 40 पैकी 40 मार्क पाडवायचे असतील तुम्हाला तर हा खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कसं काय करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पोचवा. धन्यवाद.